देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो, कारण त्याने आपल्याला पुन्हा त्याचं वचन ऐकण्यासाठी आणि त्याच्यावर मनन करण्यासाठी हा सुंदर प्रसंग दिलेला आहे. आपण त्याची स्तुती करूया, प्रार्थना करूया. प्रभुदेवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. तू आमची वारंवार भेट घेतो, तुझं दर्शन देतो, तुझी वाणी आमच्या कानी पडू देतो. हे प्रभू, या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तुझी इच्छा काय आहे, कोणत्या मार्गाने आम्ही चालावं, कसं चालावं, या संबंधीचं मार्गदर्शन तू आज आम्हाला दे. प्रभू, या संदेशाच्या द्वारे तू आम्हाला उत्तेजित कर, प्रज्वलित कर आणि आशीर्वादित कर. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशू आमचा तारणारा याच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आजचा जो संदेश आहे तो 1 शमूएल अध्याय 17 1 ते 58 हा शास्त्रभाग संदेशासाठी आहे. आणि हा जो शास्त्रभाग, या शास्त्रभागामध्ये दावीद आणि गल्ल्यात यांची गोष्ट सांगितलेली आहे. आणि ही गोष्ट आपल्या सर्वांच्या अतिशय परिचयाची आहे. आणि म्हणून हे वचन मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, परंतु उपदेशामध्ये मध्ये मध्ये ज्यावेळेस तो संदर्भ येईल त्यावेळेस मी ते वचन आपल्याला वाचून दाखवणार आहे. तर आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते असं आहे की क्षुल्लक कसपटा समान व तुच्छ गल्ल्यात. क्षुल्लक कसपटा समान व तुच्छ गल्ल्यात. हे शीर्षक थोडं धक्कादायक आहे, कारण गल्ल्यात म्हटल्यानंतर एक फार मोठी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते.
परंतु इथे त्याला क्षुल्लक, कसपटा समान आणि तुच्छ असं म्हटलेलं आहे. परंतु ते सत्य आहे, हे तुम्हाला उपदेशाच्या शेवटी कळेल. क्षुल्लक, कसपटा समान व तुच्छ हे जे शब्द आहे ते स्वतः गल्ल्याथाचेच आहे आणि ते शब्द त्याने इस्रायलाचं सैन्य, दावीद आणि दाविदाचा देव यांच्यासाठी वापरलेले, यांच्या विरुद्ध त्याने वापरलेले आहे. परंतु त्याचा शेवट अशा रीतीने झाला की आपण म्हणू शकतो की खरोखरच तो क्षुल्लक, कसपटा समान व तुच्छ असल्या प्रकारचा होता. वचन 17 अध्याय वचन 4 ते 7 मध्ये गल्ल्याथाचं वर्णन केलेलं आहे. त्या वर्णनावरून सुरुवातीला आपल्यालाही वाटेल, त्याचं जे वर्णन आहे त्याची शरीरयष्टी, त्याचे शस्त्र आणि त्याची ढाल, त्याचा भाला, हे सर्व वर्णन ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यावेळेस तुम्हालाही वाटेल की खरोखरच गल्ल्यात दाविदाविषयी बोलला आणि इस्रायली सैन्याविषयी बोलला की तुम्ही तुच्छ आहात, कसपटा समान आहात, तुच्छ आहात आणि असल्या प्रकारे जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे. कारण असल्या प्रकारे अक्राळ विक्राळ असल्या प्रकारचं त्याचं दिसणं होतं, त्याचं असणं होतं, त्याचे शस्त्र तसल्या प्रकारचे होते, एखाद्या राक्षसाप्रमाणे. आणि ज्यावेळेस वचन 4 ते 7 या वचनामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला तसं वाटतं की खरोखरच त्याच्यासमोर सर्व क्षुल्लक आहे. परंतु तसल्या प्रकारचे त्याची सर्व शरीरयष्टी दिसणं होतं का, त्याचे शस्त्र होते का, तर त्याचं वर्णन वचन 4 ते 7 या 4 वचनामध्ये केवळ त्याच्याच विषयी, त्याच्या शस्त्राविषयी, त्याच्या दिसण्याविषयी आणि त्याच्याविषयी वर्णन केलेलं आहे आणि डिटेल असल्या प्रकारचं वर्णन केलेलं आहे. काय लिहिलेलं आहे त्याच्याविषयी वचन 4 ते 7 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तेव्हा गथेतला गल्ल्यात नामक एक महावीर फलिस्त्यांच्या छावणीतून बाहेर आला. त्याला म्हटलेलं आहे फक्त वीर नाही, महावीर. आणि महावीरासारखंच त्याचं सर्व काही होतं. त्याचे शस्त्र म्हणा, त्याची शरीरयष्टी, त्याची उंची, त्याची ढाल. आणि काय सांगितलेलं त्याची उंची किती होती? 6 हात 1 वीत. त्याच्या डोक्यावर कोणचा टोप होता? त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता. त्याच्या अंगात कोणता अंगरखा होता? तर खवल्यासारख्या पट्ट्यांचे कवच असलेला अंगरखा त्याच्या शरीरात होता. आणि त्याचं वजन किती होतं? त्याचं वजन 5000 पितळी शेकेल एवढं त्याच्या अंगरख्याचं वजन होतं. त्याच्या पायात कापडी किंवा सुती मोजे नव्हते, तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्या पायात पितळी मोजे होते. त्याच्या खांद्यावर एक पितळी बर्ची होती. त्याचा भाला, त्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता आणि त्याच्या भाल्याचं पातं, त्याचं वजन किती होतं? 600 लोखंडी शेकेल. त्याची ढाल एवढी मोठी होती की त्याची ढाल वाहणारा एक त्याच्यासमोर चालायचा. हे तर हे, परंतु त्यावेळेचा जो राजा शौल त्याने त्याच्याविषयी काय म्हटलेलं आहे? तो त्या गल्ल्याताविषयी म्हणतो की तो बालपणापासून कसलेला असल्या प्रकारचा योद्धा होता. वचन 33. हे जे वर्णन आपण या ठिकाणी वाचलेलं आहे एखाद्या राक्षसासारखं, एखाद्या महायोद्ध्यासारखं असल्या प्रकारचं हे वर्णन आहे. आणि असा हा गल्ल्यात 40 दिवस पर्यंत सकाळ आणि संध्याकाळ त्या इस्रायली सैन्यासमोर येत असे, उभा राहत असे आणि एखाद्या सिंहाप्रमाणे तो गर्जना त्यांच्या समोर करत असे. त्यांना तो तुच्छ असल्या प्रकारच्या शब्दामध्ये बोलत असे, त्यांना आव्हान करत असे. आणि हे सर्व ऐकून इस्रायली सैन्याचं धीर खचत असे आणि ते पळायला लागत असत. असल्या प्रकारची 40 दिवस पर्यंत परिस्थिती सुरू होती. पण ह्याच गल्ल्याताचा म्हणजे जो महावीर होता, जो मोठा योद्धा होता, एखाद्या राक्षसासारखा होता, त्याचा जर शेवट आपण ज्यावेळेस पाहू त्यावेळेस आपल्यालाही वाटेल की तो किती तुच्छ होता आणि किती क्षुल्लक आणि कसपटा समान होता.
हे आपल्याला पटल्याशिवाय राहणार नाही. असं आपण म्हणू शकतो की तो गल्ल्यात एखाद्या कसपटासारखा तुच्छ असल्या प्रकारचा होता. कारण जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जो त्याचा शेवट झाला त्यावरून आपण असल्या प्रकारचे शब्द त्याच्याविषयी वापरू शकतो. त्याच्याशी लढाई कोणी केली? एका मोठ्या योद्ध्याने नाही, कसलेल्या योद्ध्याने, महावीराने नाही, परंतु एका लहान वयाच्या तरुणाने, की तो साधा मेंढपाळ असल्या प्रकारे होता. त्याने जे गल्ल्यात त्याला मारलं त्याच्यासाठी नवलाची गोष्ट, त्याने कुठलंच शस्त्र त्याने वापरलं नाही. तर ना त्याने तलवार वापरली, ना त्याने ढाल वापरली, ना त्याने भाला वापरला. आणि काय वापरलं त्याने? तर गोफण, आणि त्याच्यामध्ये फक्त एक दगड त्याने त्या गल्ल्यातासाठी वापरला आणि त्या दगडाने त्याला पाडलं. आणि ज्यावेळेस तो पडला गल्ल्यात त्यावेळेस त्याचा शिरच्छेद करण्यासाठी सुद्धा दाविदाकडे शस्त्र नव्हतं, स्वतःची तलवार सुद्धा नव्हती, कुठलंच शस्त्र नव्हतं. तो धावत गेला आणि त्याचीच तलवार काढली आणि त्याच्याच तलवारीने त्या गल्ल्याताला मारलं. किती केविलवाणी परिस्थिती. त्या गल्ल्याताला आपल्या शस्त्रांवरती किती अभिमान होता आणि त्या शस्त्राच्या जोरावर तो असल्या प्रकारे गर्वाची भाषा तो बोलत होता आणि आव्हान देत होता आणि एकटा असल्या प्रकारे उभा राहत होता त्या शस्त्रांच्या जोरावर. ते त्याच शस्त्र घेऊन दाविदाने त्याचा शिरच्छेद केला. आणि ज्यावेळेस गल्ल्यात पडला त्यावेळेस काय परिस्थिती झाली की सर्व हे जे फलिस्ती सैन्य होते ते पळून गेले, जीव घेऊन पळायला लागले. रानामध्ये, वनामध्ये जीव घेऊन पळाले ते. आणि त्यांचा पाठलाग इस्रायली सैन्याने केला आणि रानामध्ये, जंगलामध्ये त्यांचे प्रेत पडले आणि ते प्रेत आकाशातील पक्ष्यांनी खाल्ले. पहा त्या ठिकाणची परिस्थिती. जो हा गल्ल्याद आणि त्याचं सैन्य इस्रायली लोकांची निर्भत्सना करत असत, त्यांची अप्रतिष्ठा करत असत, आता शेवट त्यांचा अतिशय केविलवाणा आणि दयनीय असल्या प्रकारचा आपल्याला झालेला दिसतो. पुढचा मुद्दा आहे की अशा या राक्षसासारख्या गल्ल्यातावर या एका तरुणाने, की जो साधा मेंढपाळ होता, त्याने विजय मिळवला कसा, हा प्रश्न आपल्या मनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे 3 असल्या प्रकारचे मुद्दे आहेत, 3 गोष्टी आहेत की त्या 3 गोष्टी असल्यामुळे या दाविदाने त्या गल्ल्यातावर विजय मिळवलेला. पहिली गोष्ट, त्याचा मागचा अनुभव. दाविदाच्या मागचा अनुभव किंवा अनुभव ही फार मोठी ताकद असल्या प्रकारची आहे. अनुभवाविषयी आपल्याला असं म्हणता येईल की ज्यावेळेस आपल्याजवळ अनुभव असतो त्या अनुभवाच्या जोरावर आपण कोणत्याही गल्ल्यातासाठी संगती लढू शकतो. कारण तो अनुभव आपल्याला 2 गोष्टी देतो. पहिली गोष्ट म्हणजे भक्कम असा विश्वास, पक्का विश्वास, 100% विश्वास. आणि दुसरी गोष्ट एक शक्ती, तो अनुभव आपल्याला देत असतो. आणि दाविदाच्या पाठीमाग हा अनुभव होता आणि म्हणून तो त्या गल्ल्याताला सामोरे जाऊ शकला आणि त्याच्या संगती लढू शकला आणि त्याचा पराभव करू शकला. काय अनुभव होता या दाविदाचा? तर ते आपल्याला असं दिसतं की त्याने एकदा सिंहाला व एकदा अस्वलाला मारलं आणि तेही कुठल्या शस्त्राविना. त्याच्याजवळ कुठलं शस्त्र नव्हतं. ज्यावेळेस सिंहाने त्याच्यावर हल्ला केला त्यावेळेस तो सिंहावर धावून गेला आणि त्याचा जबडा धरून तो फाडून त्या सिंहाला त्याने ठार मारलेला आहे. त्याच्याजवळ दुसरं शस्त्र नव्हतं. आपल्या हाताच्या शस्त्राने त्याने त्या सिंहाला मारलं. आणि या अनुभवातून त्याचा विश्वास फार मोठा आणि दांडगा आणि असल्या प्रकारे झाला होता. आणि हीच गोष्ट आहे की पहिले विश्वास येतो, त्या विश्वासातून अनुभव येतो, त्या अनुभवामधून आणखी मोठा विश्वास येतो आणि त्या मोठ्या विश्वासातून आणखी मोठा अनुभव येतो.
आणि त्या आणखी मोठ्या अनुभवातून आणखी मोठा विश्वास येतो. अशा रीतीने विश्वास हा वाढत वाढत जाणारा असल्या प्रकारचा असतो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तो गल्ल्यातासमोर आलेला होता त्यावेळेस त्याचा विश्वास हा फार उंच गेलेला होता, फार मजबूत झालेला होता, फार वाढलेला असल्या प्रकारचा त्याचा विश्वास होता. याला कारण तो अनुभव, त्या अनुभवाने त्याला अतिशय बळकट असल्या प्रकारचं केलेलं होतं. आणि म्हणून ज्यावेळेस तो त्या गल्ल्यातासमोर गेला त्यावेळेस कोणतंही शस्त्र न घेता त्याच्या समोर तो गेला आणि सहज रीतीने त्याने त्या गल्ल्याताचा पराभव केला, त्याला त्याने मारलेला आहे. आणि हीच गोष्ट आहे की ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये अनुभव असतो त्यावेळेस तो अनुभव आम्हाला विजय देणारा असल्या प्रकारचा असतो. पण त्याची सुरुवात कुठून होते? विश्वासापासून. दाविदाला सुद्धा प्रथम विश्वास ठेवावा लागला असेल. ज्यावेळेस तो सिंहावर चालून गेला, ज्यावेळेस त्याने अस्वलाला मारलं, प्रथम त्याचा विश्वास होता देवावर आणि म्हणून त्याला तो विजयाचा अनुभव मिळाला. आणि त्या अनुभवामुळे त्याला त्याचा विश्वास आणखी मोठा असल्या प्रकारचा केलेला आहे. दुसरी जी गोष्ट आहे की ज्यावेळेस दावीद त्या गल्ल्यातासमोर गेला त्यावेळेस त्याच्या हातात कुठलंच भौतिक शस्त्र नव्हतं, परंतु त्याच्या जवळ आत्मिक शस्त्र होतं. आणि त्या आत्मिक शस्त्राच्या द्वारे त्यामुळे त्याने त्या गल्ल्याताला मारलेला आहे, त्याचा पराभव केलेला आहे. ज्यावेळेस तो त्या गल्ल्याताकडे जाणार होता त्यावेळेस शाऊल राजाने त्याला शस्त्र दिले, परंतु त्याला त्या शस्त्रांचा अनुभवच नव्हता, त्याने ते पाहिलेलेच नव्हते. आणि म्हणून शेवटी त्याने ते सर्व शस्त्र उतरून ठेवले आणि कुठल्याही शस्त्राविना तो त्या गल्ल्याताची लढाई करायला गेला. त्याच्याजवळ कुठलं शस्त्र नव्हतं. मग त्याच्याकडे होतं कोणतं शस्त्र? काय तो म्हटला त्या गल्ल्याताला? वचन 45 मध्ये लिहिलेलं आहे. तो दावीद त्या गल्ल्याताला म्हणतो की तू तलवार, भाला, बर्ची घेऊन मजवर चढून आला आहेस, पण मी परमेश्वराच्या नावाने तुझकडे आलो आहे. काय म्हणतो दावीद? की तू भाला, बर्ची, तलवार हे शस्त्र घेऊन माझ्याकडे आलेला आहे, परंतु मी दुसरं वेगळं शस्त्र घेऊन आलेलं आहे. त्याचं शस्त्र कोणतं होतं? अर्थात त्याचं शस्त्र त्या परमेश्वराचं नाव. हे जे नाव आहे बंधूंनो, ह्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. हे जे नाव आहे सर्वात उच्च आहे, सर्वात शक्तिमान आहे, सर्वात श्रेष्ठ आहे. आणि या नावाने आम्ही ज्यावेळेस एखाद्या शत्रूकडे, गल्ल्याताकडे जातो त्यावेळेस आम्ही त्या नावाने त्याला हरू शकतो. आज आम्ही आमच्याही जीवनामध्ये असल्या प्रकारच्या अनेक गल्ल्यात येतात, त्यावेळेस आम्ही, मला असं वाटते, येशूच्या नावाने आम्ही त्या गल्ल्यातांचा सामना करायला पाहिजे. येशूचं नाव, कारण येशूच्या नावाविषयी सुद्धा नवीन करारामध्ये ते किती महान आहे याविषयीचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्यावेळेस येशूचं नाव आम्ही घेतो त्यावेळेस आम्हाला सुद्धा असल्या प्रकारचे ते गल्ल्यात क्षुल्लक, कसपटा समान आणि तुच्छ असल्या प्रकारचे वाटतात. काय आहे ते येशूचं नाव? ते किती थोर आहे, किती महान आहे हे इफिसकरास पत्र 1 अध्याय 20 ते 22 या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळेल. काय सांगितलेलं त्या ठिकाणी? त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठाई दाखवून त्याला मेलेल्यातून उठवले आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपण, सांप्रत आणि भावी युगातील कुठलेही नाव, या सर्व नावाहून आणि या सर्व शक्तीहून त्याला उंच केले. म्हणजे सर्वात उंच जर कोणाचं नाव असेल तर येशूचं. कोणती सत्ता घ्या, कोणताही राजा घ्या, कोणताही अधिकार घ्या, कोणतंही धनीपण घ्या आणि कोणतंही नाव घ्या, सांप्रत आणि भावी युगातील कुठलंही नाव घ्या, त्या सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव जर कोणाचं असेल तर ते येशूच आहे. आणि पुढे काय सांगितलेलं आहे? सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवलेलं आहे. कोणाच्या पायाखाली ह्या सर्व शक्ती आहे? कुठला राजा असो, कुठली सत्ता असो, कुठलं धनीपण असो, कुठलं नाव असो, कोणाच्या पायाखाली आहे?
हे इथं लिहिलेलं आहे. येशूच्या पायाखाली आहे, इतका तो श्रेष्ठ आहे. आणि पुढे असं लिहिलेलं आहे की सर्वांवर तो मस्तक असा आहे, तो मस्तक आहे आणि त्याच्या पायाखाली सगळे आहे. सर्वात उच्च श्रेष्ठ तो आहे, सर्वात शक्तिमान तो आहे, त्याच्यावर कोणीच नाही, जे काय त्याच्या खाली आहे असा येशू. आणि असं त्या येशूचं सर्वश्रेष्ठ नाव, सर्वात पराक्रमी नाव, सर्वात सामर्थ्यवान नाव, सर्वात गौरवी नाव, की त्याच्या वर कोणी नाही. जे आहे ते सर्व त्याच्या खाली आहे आणि त्याच्या पायाच्या खाली आहे. त्याच्या पायाच्या खाली जर सर्व काही असेल तर मला असं वाटतं तुम्हाला हे पटेल की मग कुठलाही गल्ल्यात असो, कुठलाही राजा असो, कुठली शक्ती असो, कुठलाही सैतान असो, कुठली दुष्ट शक्ती असो, ती सर्व त्याच्या पायाखाली क्षुल्लक आहे, कसपटा समान आहे आणि त्याला कुठलंच असल्या प्रकारचं वेट नाही, तुच्छ आहे. आणि ही गोष्ट एकदम सत्य आहे ज्यावेळेस आम्ही असल्या प्रकारचं वचन येशूविषयी वाचतो. तिसरी जी गोष्ट आहे ज्यामुळे दाविदाला विजय मिळाला ती ही आहे की त्याचा विश्वास हा होता की खऱ्या अर्थाने ही जी लढाई आहे ती माझी नाही परंतु माझ्या परमेश्वराची आहे. गल्ल्यात नेहमी यायचा रोज आणि आव्हान करायचा, तुमच्यातील कोणतरी माझ्याकडे पाठवा आणि आम्ही दोघं जण लढू, असल्या प्रकारचं आव्हान तो करायचा. आणि या आव्हानाला भिवून सगळे ते इस्रायली सैन्य भीतीने भरत असत आणि पळायला लागत असत. परंतु दावीद मात्र पळाला नाही, तो मात्र रिलॅक्स होता. त्याला काही भय भीती वाटलं नाही, तो त्याच्यापासून पळाला नाही, उलट त्याच्याकडे पळाला. आणि असं का? कारण त्याला हे माहित होतं की ठीक आहे गल्ल्यातासमोर मी आहे परंतु ही लढाई माझी नाही, माझ्या देवाची आहे, माझ्या परमेश्वराची. तो लढत आहे, तो लढणार आहे. तो जर लढणार आहे तर हा गल्ल्यात असो की आणखी कोणता राजा असो की कुठली शक्ती असो त्याच्या समोर टिकू शकत नाही. त्या माझ्या देवासमोर ही शक्ती, हा व्यक्ती, हा गल्ल्यात क्षुल्लक आहे, कसपटा समान आहे आणि तुच्छ आहे. ही भावना दाविदाची असली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला नवल वाटतं की जे इस्रायली सैन्य ज्यांच्याकडे शस्त्र असून सुद्धा आणि हजारो संख्येने ते असून सुद्धा ते त्याला भिवून पळत असत, त्याच्यापासून दूर पळत असत. परंतु दाविदाची वेगळी रिॲक्शन होती, तो त्या गल्ल्याताकडे धावून गेला. काय त्याचे विचार असले पाहिजे? हेच की हा जो गल्ल्यात दिसतो तो माझ्या समोर नाही, माझ्या देवासमोर अगदी तुच्छ आहे, कसपटा समान आहे. आणि म्हणून तो त्याच्याकडे धावत गेलेला आहे. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा असल्या प्रकारे बऱ्याचशा गोष्टी घडतात, परंतु आमचा विश्वास हा असा पाहिजे. वचन 47 मध्ये तो दावीद म्हणतो, हे युद्ध परमेश्वराचा आहे, तो तुम्हास आमच्या हाती देईल. हा त्याचा विश्वास होता. युद्ध होण्याच्या आधीच त्याने जाहीर केला. जीवनात आमच्या जेव्हा असल्या प्रकारचे वेगवेगळे गल्ल्यात येतात त्यावेळेस आम्ही पळत सुटतो, घाबरतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो. परंतु आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, हे युद्ध आमचं नाही परंतु आमच्या संगती जो उभा आहे त्या परमेश्वराचा आहे. आम्ही एकटे नाही, आमच्या संगती तो देव आहे. ज्या रणांगणावर आम्ही उभे आहोत त्याच रणांगणावर तो आहे. ज्या युद्धामध्ये आम्ही आहोत त्याच युद्धामध्ये तो आहे. आमच्या समोर आहे, आमच्यासाठी युद्ध करणार आहे. आणि ज्यावेळेस तो पुढे येतो त्यावेळेस त्याच्या समोर कोणताच गल्ल्यात टिकू शकत नाही. आज या शेवटल्या काळामध्ये गल्ल्याताप्रमाणे मी तुम्हाला फार महत्वाची गोष्ट सांगतो की सैतान आणि त्याच्या दुष्ट शक्ती ह्या आपलं अधिक भीतीदायक रूप धारण करत आहे, अधिक भयानक असल्या प्रकारचं रूप धारण करत आहे, अधिक अटॅक करत आहे, अधिक आपली लांबी रुंदी उंची वाढवत आहे, अधिक आपले शस्त्र त्याला धार लावत आहे, अधिक
असल्या प्रकारचा आपला आवाज वाढवत आहे. पण ही सर्व त्यांची कृती ही बेडकाप्रमाणे आहे. बेडक आपलं अंग फुगवतं आणि मी मोठा आहे असल्या प्रकारे तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ती केविलवाणी त्याची कृती असते. कारण बेडूक हा बेडूक असतो, तो डबक्यातच असतो. त्याची शक्ती फार क्षुल्लक असते, कसपटा समान असते. त्याच्यामध्ये कुठलीच ताकद नसते. आणि या जगातल्या शक्ती आमच्या समोर नाही, परंतु आमच्या देवासमोर खरोखरच क्षुल्लक असल्या प्रकारच्या आहे, कसपटा समान आहे. जुन्या कराराचा जर संदर्भ घेतला तर यशया अध्याय 40 मध्ये जर तुम्ही वाचलं तर जरूर वाचा घरी. वचन 15 ते 23 या वचनामध्ये देवाच्या महानतेविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्या समोर जगातल्या शक्ती किती क्षुल्लक आहे, किती कसपटा समान आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. आणि विशेषतः वचन 23 मध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की तो अधिपतींना कसपटा समान लेखितो. हे शास्त्राचे शब्द आहे. तो अधिपतींना म्हणजे एखाद्या राजाला, एखाद्या सत्तेला किंवा एखाद्या नावाला कसपटा समान लेखितो. गल्ल्यात सुद्धा कसपटा समान लेखत होता. आणि परंतु हा जो देव आहे तो असल्या प्रकारच्या दुष्ट शक्ती आहे आणि असल्या प्रकारचा कोणता राजा आहे, कुठली सत्ता आहे, त्याला कसपटा समान लेखतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पुढे असं सांगितलेलं आहे, पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो. तो इतका महान आहे की तो मस्तक आहे. तो इतका महान आहे की त्याच्या जे काही आहे या जगातल्या सत्ता आणि नाव त्याच्या पायाखाली आहे असं सांगितलेलं आहे. आणि तो मस्तक आहे, तो सर्वांच्या वर आहे. त्याचं नाव सर्वश्रेष्ठ आहे, सर्वात वर आहे. आणि म्हणून त्याच्या समोर प्रत्येक या जगातली दुष्ट शक्ती ही क्षुल्लक आहे, कसपटा समान आहे, तुच्छ आहे. आणि म्हणून शेवटी हेच सांगतो फार महत्वाचं की गल्ल्यात शेवटी एवढा क्षुल्लक, कसपटा समान व तुच्छ झाला की त्या गल्ल्याताला दाविदाने फक्त एका दगडाने त्याला हरवलं. दाविदाने त्या गल्ल्याताला, त्या राक्षसाला, त्या महायोद्ध्याला केवळ एका दगडाने त्याला लोळवलं. दगड आपण चिमण्यांना उडवण्यासाठी वापरतो. चिमण्यांचा जीव फार क्षुल्लक, फार लहान, फार त्या अशक्त आहे. त्यांना उडवण्यासाठी त्या गोफणीचा दगड म्हणजे दिसून येईल की हा गल्ल्यात ज्याला आपण मोठं समजतो पुष्कळदा, तो किती लहान आहे, किती क्षुल्लक आहे त्या देवासमोर. आणि आम्ही त्या देवाचे लोक आहोत म्हणून आमच्याही समोर या सर्व शक्ती अतिशय क्षुल्लक, कसपटा समान आणि तुच्छ आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेस आम्हाला 100% पटेल, त्याच्यावर आमचा विश्वास होईल, तर आमचं जीवन हे हरलेलं कधी होणार नाही, परंतु नेहमी विजयी असल्या प्रकारचं होणार आहे. आणि देवाची तीच इच्छा आहे. या शेवटल्या काळामध्ये हा सैतान हा चवताळलेल्या सिंहासारखा, गरजणाऱ्या सिंहासारखा आहे. तो अटॅकवर अटॅक करत आहे. परंतु आमचा जर हा विश्वास आहे की आमचा देव हा आमच्यासाठी लढणारा आहे आणि तो सर्वश्रेष्ठ आहे, त्याचं नाव सर्वात श्रेष्ठ आहे, उच्च आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो मस्तक आहे आणि जे आहे ते सर्व त्याच्या पायाखाली आहे, असा जर विश्वास असेल तर आम्ही या जगातील प्रत्येक शक्तीवर सहज विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही. देव करो आम्हाला विजयी ख्रिस्ती जीवन देव. देव आपणास आशीर्वाद देऊ. हालेलुया.